नवी मुंबई म्हणजे एक प्रशस्त नगरी। माझी वसुंधरा अभियान अंतर्गत क वर्ग मध्ये नवी मुंबई महापालिका ही पहिल्या क्रमांकावर आहे। स्वच्छ सर्वेक्षणानुसार देशात तिसरा तर महाराष्ट्रात पहिले शहर म्हणून नवी मुंबईला बहुमान मिळाला आहे। याच नवी मुंबईमध्ये प्रत्येकाला आपलं घर घेण्याची इच्छा जागृत होताना दिसते आहे। नवी मुंबईमध्ये मेट्रोचे जाळे पसरत असताना घराच्या किमती देखील हळूहळू वाढत आहे। स्वतःच्या हक्काचं घर घेण्यासाठी एकाच छताखाली नवी मुंबईमध्ये देखील मेगा प्रॉपर्टी एक्सपो 2023 चं आयोजन करण्यात आलं। या प्रॉपर्टी एक्सपो मध्ये बरेचसे बांधकाम व्यावसायिक एकत्र आले असून घर घेणाऱ्यांना सहज घर मिळावं हीच या प्रॉपर्टी एक्सपोची कल्पना आहे। पॅराडाइज ग्रुप हा नवी मुंबईतील सर्वात सुप्रसिद्ध ग्रुप असून पॅराडाइज ग्रुपने यावर्षी आपलं वेगळंपण जपण्याचा प्रयत्न केला। आपण पाहूयात एन4 न्यूजच्या वतीने घेण्यात आलेला हा आढावा। कि जैसे जो हमारे प्रोजेक्ट्स हैं, जो भी हम नवी मुंबई में आज डेवलप कर रहे हैं वो थीम बेस्ड प्रोजेक्ट्स हैं। साई वर्ल्ड सिटी पनवेल का प्रोजेक्ट जो अलग अलग कंट्रीज़ के लाइफस्टाइल के ऊपर हम लोगों ने थीम किया हुआ है। साई वर्ल्ड एम्पायर खारगर का प्रोजेक्ट जो किंग्स एंड क्वींस के लाइफस्टाइल पे हम लोगों ने किया हुआ है। एंड देन साई वर्ल्ड ड्रीम्स डोंबिवली का प्रोजेक्ट जो एक आम आदमी के सपने के ऊपर हमने थीम किया हुआ है। साई सन सिटी जो हम लोगों ने साउथ अफ्रीका की थीम के ऊपर किया हुआ है। साउथ अफ्रीका की सन सिटी के ऊपर हम लोगों ने थीम किया हुआ है। तो वो जो थीम है वो यहाँ से कनेक्ट करती है कस्टमर को। तो कस्टमर को ये पता होना ज़रूरी है कि पैराडाइज ग्रुप सिर्फ अच्छे प्रोजेक्ट्स और थीम बेस्ड प्रोजेक्ट्स डिज़ाइन नहीं कर रही है, बना नहीं रही है, डिलीवर नहीं कर रही है, लेकिन उनका जो प्रदर्शन है वो भी उसी तरीके का है। अतिशय सुंदर या ठिकाणी यांनी हे केलेलं आहे, व्यक्तिमत्व दाखल केलेलं आहे। आपण आता या ठिकाणी पाहतोय। सर मुझे एक लास्ट सवाल पूछना है कि अभी मेट्रो जो है उसका बिना ओपनिंग के ही मेट्रो का उद्घाटन किया ही मेट्रो शुरू हुई है, लेकिन उसका रेट के ऊपर कोई असर पड़ सकता है? बिल्कुल पड़ेगा। मैं शुक्रगुजार हूँ गवर्नमेंट का कि उन्होंने ये बहुत ही बोल्ड डिसीजन लिया और ये रिमार्केबल डिसीजन है और इसके लिए हम गवर्नमेंट के बहुत ही आभारी है। उन्होंने ये इंतज़ार नहीं किया कि कोई वीआईपी आए, कोई मिनिस्टर साहब आए और आके रिबन कट करे। किसी को कोई क्रेडिट का नहीं थी, आम जनता की परवाह थी। तो ये हमारे गवर्नमेंट की एक जीत है, आम जनता की एक जीत है कि उन्होंने खारगर वासियों का, नवी मुंबईकर्स का दर्द समझा और उन्होंने कहा कि बिना किसी वीआईपी गेस्ट के हम इसको आज से इनॉग्रेट कर रहे हैं। और ये नवी मुंबईकर के लिए बहुत ही अच्छा साबित हुआ है, बहुत ही मतलब उनके लिए एक इंफ्रास्ट्रक्चर बूस्ट है। और मैं ये बताना चाहूँगा कि फ़ेज़ 1 जो मेट्रो है ये काफ़ी लोगों के मतलब यूज़फुल रहेगा। आम जनता जो आज पूरे खारगर को नहीं पहुंच पाती थी, लोकल ट्रांसपोर्ट में बहुत सारा स्ट्रगल करती थी, उन लोग के लिए ये बहुत ही हैंडी रहेगा। अब हमारा प्रोजेक्ट है पेंडर रेलवे स्टेशन के नज़दीक साई सन सिटी जो पिछले साल हम लोगों ने लॉन्च किया। अब हम उधर ट्रैक्शन ज़्यादा फील कर पा रहे हैं लोगों का। जैसे ही मेट्रो ओपन हो गया उसके बाद पब्लिक ये समझने लगी कि ये प्रोजेक्ट को रीच करने के लिए मेट्रो सबसे इजी साधन है और मेट्रो ही वो इम्पोर्टेंट साधन है जो उन्हें मुंबई, नवी मुंबई में हर जगह पे जोड़ेगा। तो बट ऑब्वियस है कि जिस हिसाब से इंफ्रास्ट्रक्चर बूस्ट नवी मुंबई में हम देख पा रहे हैं, मेट्रो, MTHL और ट्रांस हार्बर लिंक जिसका बहुत जल्द हम समझ रहे हैं कि दिसंबर एंड तक इनॉग्रेशन हो जाएगा, और एयरपोर्ट, इन सब के चलते नवी मुंबई इंफ्रास्ट्रक्चर एक अलग लेवल पे आ जाएगा। कनेक्टिविटी काफ़ी इंप्रूव हो जाएगी, काफ़ी सारी पब्लिक अट्रैक्ट होना स्टार्ट हो गई है, मुंबई से भी काफ़ी पब्लिक आ रही है। तो ये सब अगर हम देखेंगे तो इस हिसाब से नवी मुंबई के रेट्स ऊपर जाने की पूरी आशंका है, यानी 100% रेट्स ऊपर जाएंगे ही जाएंगे। अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे बहुप्रतीक्षित मेट्रो सुरू झाल्यानंतर त्या ठिकाणी नागरिकांना तर दिलासा मिळालाच, परंतु बांधकाम व्यावसायिकांना देखील आता आपल्या कस्टमरला अट्रॅक्ट करण्यासाठी एक संधी चांगली मिळालेली आहे। थँक्यू सर, धन्यवाद सर, थँक्यू। बांधकाम करत असताना बांधकामासाठी लागणारे मटेरियल पण हेवी असणं गरजेचं असतं। त्यालाच अनुसरून या ठिकाणी मेटारोल TMT प्रायव्हेट लिमिटेड यांनी देखील आपलं या ठिकाणी स्टॉल लावून बांधकाम व्यावसायिकांना आकर्षित केलं।
नमस्कार N4 न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आलो तर नवी मुंबईच्या वाशी एक्झिबिशन सेंटर या ठिकाणी बरेचसे बांधकाम व्यावसायिक एकाच प्लॅटफॉर्मवरती आलेले आहेत. स्वतःचं एक हक्काचं घर मिळवून देण्याचा प्रत्येक बांधकाम व्यावसायिकाचा एक प्रयत्न आहे. पण बांधकाम व्यवसायासाठी लागणारं जे मटेरियल असतं ते उत्पन्न आणि उत्पादन करून बांधकाम व्यावसायिकांना ते प्रोव्हाइड करण्याचं काम जी कंपनी करते, आज त्या कंपनीकडे आपण आलेलो आहोत. यांचं सर, आपका जो प्रोजेक्ट है उसकी क्या खासियत है और आप क्या प्रोवाइड करते हो? सर एक शॉर्ट ब्रीफ देना चाहूँगा. मेटारोल इस्पात प्राइवेट लिमिटेड ये जालना की कंपनी है, बट इट इज़ वन ऑफ द लीडिंग स्टील मैन्युफैक्चरर इन इंडिया, and we are the first to have many certification like NABL accredited lab, LRF, new advancement in the manufacturing of technology. Basically we are the first who have given the name of TMT. Usually जो पूरे इंडिया में अभी thermomechanically treated नाम जो है, that was firstly given by our owner DB Soni sir. So this is the main thing that we have brought the technology and we have given the name of TMT. And we manufacture the each and every TMT bar with advanced technology with proper chemical, mechanical and weight tolerance as per IS recommendation. ये आपका प्रोजेक्ट सिर्फ मैन्युफैक्चरिंग जालना से होती है और भी कई प्रोजेक्ट्स हैं? हेड ऑफिस कंप्लीट मैन्युफैक्चरिंग यूनिट जालना में ही है. वहाँ से हम पूरे पैन इंडिया को और बाहर भी एक्सपोर्ट करते हैं. आपके प्रोजेक्ट का नाम क्या है? मेटारोल इस्पात प्राइवेट लिमिटेड कंपनी का नाम है. यस. अतिशय सुंदर आणि अतिशय महत्त्वाची माहिती आहे की एखादी बिल्डिंग, एखादी इमारत उभं करण्यासाठी लागणारं मटेरियल जे असते ते जर मजबूत असेल तर बिल्डिंगचा तो कालावधी देखील खूप जास्त असतो. तेच प्रोव्हाइड करण्याचं काम या ठिकाणी केलं जातं. धन्यवाद सर. मुंबईतील रहिवाशांना नवी मुंबईप्रमाणेच आता पुण्याचा देखील वेळ लागला असून पुण्यामध्ये अगदी आपल्या बजेटमध्ये प्रशस्त घर मिळणं आता सहज शक्य झालं असून प्रिझम सिटीने देखील आपल्या या ठिकाणी स्टॉल लावून मुंबई आणि नवी मुंबईच्या ग्राहकांना आकर्षित केलंय. नमस्कार N4 न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आलो तर नवी मुंबईच्या हे एक्झिबिशन सेंटरमध्ये. या ठिकाणी नवी मुंबई आणि परिसरातील बरेचसे प्रोजेक्ट या ठिकाणी आले असताना यामध्ये पुण्याला घर घ्यायला कुणाला आवडत नाही ही कल्पना डोळ्यासमोर ठेवून प्रिझम सिटी पुणे या ठिकाणी या एक्झिबिशनमध्ये ते देखील या ठिकाणी सामील झाले आहेत. सर, तुम्ही एक सांगा की या ठिकाणी नवी मुंबई म्हणजे लोकांचं तर राहणीमानाचं हे बघितलं तर मुंबईमध्ये घर कुणाला नको आहे. प्रदूषणमुक्त घर म्हटलं तर पुणे किंवा नवी मुंबई किंवा याच्या पुढचा भाग आहे. तर तुम्ही पुण्यामधल्या मुंबईच्या लोकांना पुण्यामध्ये काय आकर्षित करू शकताय? पहिली गोष्ट जे धन्यवाद आम्ही करतो क्रीडा BNM मेगा प्रॉपर्टी एक्झिबिशन 2023. आमचं एक्झिबिशनमध्ये पार्ट घेण्याचा उद्देश हे होता की एकतर आम्ही मुंबईकरांना मोठा कार्पेट, जे स्पेशियस कार्पेट पाहिजे, त्यात कल मुंबईला तेवढं कार्पेट भेटत नाही. तर आम्ही पुण्यात आम्ही मोठ्यात मोठ्या कार्पेट देण्याचा प्रयत्न करतो आहे. ॲज फार ॲज 2 BHK इज कन्सर्न, 3 BHK इज कन्सर्न आणि 4 BHK इज कन्सर्न. आणि कॉस्टिंग वाईज जर आपण बघितलं तर 2 BHK जर साधारण 600 ते 700 कार्पेट मुंबईला घ्यायचं असेल तर मे बी इट वुड बी अराउंड 80 lakhs to 1 CR. बट आम्ही त्या रेंजमध्ये पुण्यात आम्मी 4 BHK ऑफर करतो जे 1300 कार्पेट आहे आपल्या, आणि त्याची किंमत आहे 1,05,00,000 ऑल इन्क्लुझिव्ह. मग त्याच्यानंतर 3 BHK पण आमचा 1350 कार्पेट आहे आणि 2 BHK आपल्याकडे 680 पासून तर 860 कार्पेट आहे, ज्याची प्राईस 50 लाखापासून तर 72 लाखापर्यंत जाते. तर हे एक आकर्षित पॉईंट आहे मुंबईकरांना. आणि इन्व्हेस्टर लोकांना पण जसं ज्यांना इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर त्यांना चांगलं अप्रिसिएशन भेटू शकतो पुण्यात. आणि आपला प्रोजेक्ट जो आहे हा पुणे एअरपोर्टपासून 12 किलोमीटर चरोली आळंदी जवळ आहे. फास्ट डेव्हलपिंग सिटी आहे आणि आमची इच्छा आहे की मुंबईकरांनी जास्तीत जास्त या ऑफरचा लाभ घ्यावा. सांगण्याचा अर्थ असा आहे की प्रशस्त घर कुणाला नको. मुंबईमध्ये हे प्रशस्त घर घेणं शक्य नाही. अशा लोकांनी मात्र पुण्यात घर घ्यायला त्यांना नक्कीच आवडेल. आणि जर तुम्हाला पुण्यात घर घ्यायचं असेल तर प्रिझम सिटीला नक्की भेट द्या. नव्यानेच मेट्रोची सुरुवात झाल्यानंतर तळोजामध्ये घर घेण्याचं स्वप्न आता प्रत्येकाचं आहे. यालाच अनुसरून तळोजामधील पहिल्या क्रमांकावरती असणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाची आम्ही भेट घेतली आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. नमस्कार N4 न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आलो तर नवी मुंबईच्या वाशी एक्झिबिशन सेंटरमध्ये. या ठिकाणी एका छताखाली हक्काचं घर देण्याचा हा प्रत्येक बांधकाम व्यावसायिकाचा प्रयत्न आहे. सर, आपका जो प्रोजेक्ट है ये कहाँ पे है, प्रोजेक्ट का नाम क्या है और आप सबसे अलग क्या दे रहे हो?
फर्स्ट ऑफ ऑल आपके न्यूज़ चैनल का स्वागत है और इट्स फैंटास्टिक जिस तरह से आप कवरेज कर रहे हो BNM का, तो वी आर वेरी हैप्पी अबाउट दैट. My project is at Taloja Phase 1. We are proud to say कि it's a Taloja Phase 1 का नंबर 1 प्रोजेक्ट अब कहा जाता है. It's a 15-story tower with 15 plus amenities and we are 93% work as far as work is considered. We are completed our work. अतिशय सुंदर यांनी सांगितलं आहे कि सगळ्यात जास्त एरिया देण्याचा यांचा हा प्रयत्न है. सर मुझे इतना बता सकते हो अभी जो मेट्रो बिना उद्घाटन की ही शुरू हुई है, उसके वजह से कोई रेट में कोई बदलाव हो सकते हैं या कितने देर लग सकते हैं? बहुत अच्छा सवाल है आपका. बिना उद्घाटन के मेट्रो एब्सोल्युटली राइट है. नहीं, मेट्रो की वजह से बहुत फ़र्क पड़ा है सर. आज बिलीव मी हम लोग ऑलमोस्ट 5 लाख रुपया ये एग्जीबिशन के बाद से रेट बढ़ाने वाले. मेट्रो के आने से ओवरऑल एप्रिसिएशन एरिया का बहुत अच्छा हुआ है और ग्राहकों का उस तरफ आने का जो नज़रिया है तलोजा की तरफ का वो चेंज हो गया है. सांगण्याचा अर्थ एकच की मेट्रो आली आणि या ठिकाणी रेट देखील वाढणार आहेत. विशेष म्हणजे ज्यांना आपलं घर घ्यायचं असेल त्यांनी आत्ताच जर बुक केलं तर किमान 5 लाख रुपये त्यांना सूट मिळू शकते, असं यांचं मत आहे. सर ट्रस्ट आप रखो इस बात पे, जो लोग लैंड लेके अभी जस्ट जिनका कंस्ट्रक्शन चालू भी नहीं हुआ है और सब, जैसे मैंने हमेशा बोलता हूँ कि हर बिल्डर अच्छा ही काम करता है, पर वो लोग 42 लाख 43 लाख प्लस टैक्सेस में 1 BHK बेच रहे हैं. हमारा 93% कंप्लीट होने के बावजूद भी और सिडको ट्रांसफ़र प्लॉट होने के बावजूद भी हमने सेम रेट रखा है ताकि ग्राहकों को उसका फ़ायदा मिले रेट का. कितना रेट है 1 BHK और 2 BHK का? जी, तो 1 BHK अपना 43 लाख प्लस टैक्सेस है, 2 BHK 63 लाख प्लस टैक्सेस है और एरिया में जो रेट चल रहा है आजू बाजू का वो 90 लाख से करोड़ रुपया 2 BHK का चल रहा है रेडी टू मूव इन और 60 से 70 लाख 1 BHK का चल रहा है रेडी टू मूव इन. अतिशय सुंदर यांनी सांगितलं आहे की जर तुम्हाला हक्काचं स्वतःचं आणि स्वस्त घर पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही ह्या प्रोजेक्टला भेट द्या. खारघर म्हणजे विलोभनीय परिसर असून खारघरच्या वातावरणात कुणाला यायला आवडणार नाही. नुकतीच मेट्रो सुरू झाल्यामुळे खारघर आणि तळोजा यामध्ये किमती देखील वाढण्याची शक्यता असताना मेगा प्रॉपर्टी एक्स्पोमध्ये श्रीजी वेंचरच्या माध्यमातून काही नागरिकांनी खारघरमध्ये घर घेण्याचं स्वप्न साकार केलं आहे. नमस्कार, N4 न्यूजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण आज नवी मुंबईच्या सिडको एक्झिबिशन सेंटरला आपण भेट दिलेली आहे. या ठिकाणी बरेचसे बांधकाम व्यावसायिक एकत्र आल्यानंतर प्रत्येकानं आपली एक वेगळेपण जपण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येकाला घर हे पाहिजे असतं आणि ते सगळ्यांना एका छताखाली घर देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला आहे. तर आज आपण पाहतो हे श्रीजी वेंचर जे आहे यांच्या अंतर्गत यांच्या बऱ्याचशा साईट्स चालू आहेत. त्याच्यामध्ये नेरूळ आणि खारघर या ठिकाणी यांचे प्रोजेक्ट सुरू आहेत. तो सर मुझे इतना बताइए कि अभी खारघर जो है उसमें मेट्रो की भी एंट्री हुई है, तो आप आपके ग्राहक को कैसे अट्रैक्ट करना चाहते हो? सर हमारे पास जो खारघर में जो प्रोजेक्ट है वो प्रीमियम सेगमेंट का प्रोजेक्ट है. G+48 स्टोरी के 4 टावर्स है, 27,000 मीटर का लैंड पार्सल है, जिसमें हम 4 टावर बना रहे हैं, 2 बेडरूम 3 बेडरूम और 4 बेडरूम का. 2 बेडरूम का हमारा साइज़ है 955 फीट कारपेट एरिया, 3 बेडरूम 1219 और 1720 फीट कारपेट एरिया और 4 बेडरूम 2154 फीट कारपेट एरिया का. हम मिडल एंड मिडल अपर सेगमेंट को टारगेट करते हुए प्रोजेक्ट लॉन्च कर रहे हैं. म्हणजे यांचा सांगण्याचा अर्थ एकच आहे की या ठिकाणी जास्तीत जास्त एरिया ग्राहकांना देण्याचा प्रयत्न यांचा आहे. सर वहाँ पे अभी जो मेट्रो शुरू होने के बाद उसके रेट में कुछ कम ज़्यादा हुआ है क्या? देखो रेट में इम्प्रूवमेंट होना है स्वाभाविक रूप से, क्योंकि खारघर एक प्रोमिनेंट हब है जहाँ अच्छी लोकालिटीज़ है, डेवलपमेंट भी पोटेंशियल है. सिडको का BKC2 जो इंटरनेशनल बिजनेस हब आ रहा है और एक टनल बन रहा है जोईनगर रेलवे स्टेशन के सामने से खारघर टाटा कैंसर हॉस्पिटल के बगल में है. तो उसकी वजह से उसकी कनेक्टिविटी भी बहुत ही बढ़ जाएगी और ट्रैफिक भी डायल्यूट हो जाएगा और एक्सेसिबिलिटी और इम्प्रूव होगी. भविष्याचं लक्ष देता आपण सगळ्यांनी खारघर या ठिकाणी आपलं हक्काचं घर घेण्याची ही एक उत्तम संधी आहे आणि ती संधी तुम्ही नक्कीच श्रीजी वेंचर यांना भेट देऊन पूर्ण करू शकता. तुम्ही देखील या ठिकाणी या स्टॉलला भेट द्या आणि आपल्या हक्काचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण करा. मेगा प्रॉपर्टी एक्स्पो 2023 ला समाजसेवक विजय साळे यांनी भेट दिल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया देखील N4 न्यूजच्या वतीने घेण्यात आली.
मेगा प्रॉपर्टी नमस्कार, एक्सपो इन्फो न्यूजमध्ये आपल्या 2023 सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आलो आहोत समाजसेवक नवी विजय मुंबईच्या साळे यांनी वाशी भेट येथील दिल्यानंतर एक्झिबिशन सेंटरमध्ये. या त्यांची ठिकाणी प्रतिक्रिया एकाच देखील छोटा N4 खाली न्यूजच्या प्रत्येकाला वतीने हक्काचं देण्यात घर मिळावं हा प्रयत्न करण्यासाठी या ठिकाणी एक्झिबिशन भरवण्यात आला आहे. या ठिकाणी बरेचसे बांधकाम व्यावसायिक एकाच ठिकाणी आले आहेत आणि विशेष म्हणजे मुंबईत ज्यांना घराचा कंटाळा आला त्यांनी नवी मुंबईमध्ये प्रशस्त घर घ्यावं असा ह्या बांधकाम व्यावसायिकाचा हेतू आहे. आज आपण आलोत या ठिकाणी विजय सर आहेत आपल्यासोबत. सर, तुम्ही काय सांगू शकता ह्या एक्झिबिशनमध्ये नक्की कुणाचा फायदा होईल? खरं तर हे एक्झिबिशन सेंटर तुम्ही जर बघितलं तर प्रामुख्याने जी मुंबईतून किंवा नवी मुंबईत ज्यांचं घर प्रत्यक्षात नाही आहेत किंवा ज्यांना घर आहे पण ते छोटं आहे आणि आता मोठं घर घ्यायचं आहे, तर मला वाटतं राहण्याच्या दृष्टिकोनातून आणि आपल्या गावी जायचं असेल किंवा एक चांगलं शहरीमान जे वेस्टर्न झोनला मिळतं ते कुठं जर अनुभवायचं असेल सुटसुटीमध्ये तर नवी मुंबईचा पर्याय हा सगळा उत्तम पर्याय आहे. आणि आज जर ह्या एक्झिबिशनमध्ये एक सगळ्यात चांगला असं आहे की प्रत्येक ठिकाणचं ज्यांचं बजेट 20 लाखापासून 5 करोडोपर्यंत आहे, म्हणजे 1 RK-पासून 1 BHK 2 BHK असे प्रत्येक जे घरांचं स्वप्न साकार करण्यासाठी ह्या बिल्डर असोसिएशनने आज हे जे एक्झिबिशन लावलं आहे आणि हे दरवर्षी लागतं. खरंच ह्या सगळ्या जे बिल्डर्स आहेत त्या सगळ्यांचं आज आभार मानलं पाहिजे आपण, जेणेकरून काय होतं आहे ह्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका आहे, बिल्डर आहे, सिडको आहे. आता सिडकोचे येणारे प्रोजेक्ट्स तुम्हाला माहिती असतील, जुईनगर, सानपाडा, खारघर, वाशी या ठिकाणी त्यांचे प्रोजेक्ट येतात. त्यामध्ये त्यांनी आता जी मेट्रो चालू केली आहे त्या मेट्रोचं इथं गोष्टी सांगितल्या गेल्यात. म्हणजे मला सांगायचं काय, ह्या म्हणजे न्यू बॉम्बेमध्ये विविध प्रकारच्या ज्या योजना येणार आहेत त्या होऊ घातल्या आहेत. नागरिकांनी चांगल्या परीने प्रसिद्ध व्हावा, त्याचप्रमाणे रिडेव्हलपमेंट कशा प्रकारे आपण करणार आहोत, त्याची पुढची व्यवस्था काय असेल, पाण्याची व्यवस्था काय असेल, ड्रेनेज व्यवस्था काय असेल, या सगळ्या गोष्टींनी हे जे एक्झिबिशन आज तुम्ही बघणार एका छताखाली. तुम्ही जर सकाळी घरातून बाहेर पडले, तुम्हाला घर घ्यायचं असेल तर तुम्हाला दिवसभर फिरायला लागतं, पण इथं आज असं न करता 1-2 तासामध्ये तुम्हाला एक्झिबिशनमध्ये सगळा सराउंड न्यू बॉम्बेचा म्हणजे इथून दिघ्यापासून तिथे पनवेलपर्यंत, खोपटापर्यंत किंवा आता नवीन होणारा सी लिंक आहे तिथपर्यंत या सगळ्या गोष्टीची माहिती तुम्हाला एका छताखाली मिळणार. खारघरमधील सध्याच्या घडीला सगळ्यात उंच इमारत असणाऱ्या टेक्सकॉन बांधकाम व्यावसायिकांनी देखील या ठिकाणी आपलं वेगळंपण N4 न्यूजच्या माध्यमातून दाखवून दिलं. नमस्कार, N4 न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आलो नवी मुंबईच्या या एक्झिबिशनमध्ये. या ठिकाणी एकाच छताखाली सर्व घरं उपलब्ध करून देण्याचा बांधकाम व्यावसायिकांचा हा प्रयत्न आहे. विशेष म्हणजे यामध्ये सगळ्यांनी आपल्या स्टॉलचं काहीतरी वेगळंपण सांगितलं. आज आपण आलो टेस्कॉन या बांधकाम व्यावसायिकाकडे. सर, तुम्ही सांगू शकाल की तुमचा हा प्रोजेक्ट सगळ्यांपेक्षा वेगळा कसा किंवा तुम्ही काय वेगळंपण देता? सो हम लोग जो अलग चीज़ें दे रहे हैं उसमें एक तो एलिवेशन है और हम लोग जिस हाइट पे लेके जा रहे हैं अभी नवी मुंबई को, हमारी बिल्डिंग्स जो बन रही है ऑलमोस्ट 36-37 स्टोरी की बन रही है. वन ऑफ द टॉलेस्ट कमर्शियल बिल्डिंग इन नवी मुंबई राइट नाउ, प्लान M बिजनेस पार्क. वी आर कंस्ट्रक्टिंग इट इन तुर्बे. और ऐसे ही हमने सारे प्रोजेक्ट्स रेडी करके दिए हैं नवी मुंबई में. टेस्कॉन जो अभी अलग लेके आ रहा है नवी मुंबई में, दैट इज़ गोइंग टू चेंज द मैप ऑफ नवी मुंबई. मतलब एक से एक लैंडमार्क प्रोजेक्ट्स लेके आने वाले हैं हम लोग. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यांनी सांगितलं की आज या ठिकाणी नवी मुंबईकरांना किंवा मुंबईकरांना नवी मुंबईत घर घेण्याची पसंती हे देण्याचा कल आता वाढत आहे. आणि नवी मुंबईमध्ये वातावरण खूप छान आहे आणि विशेष म्हणजे या ठिकाणी आता पर्यटक देखील या ठिकाणी आपलं एक स्वतःचं हक्काचं घर घेण्याचा विचार करत आहेत. सर, बता सकते हो कि यहाँ पे जो है न्यू मुंबई में अभी मेट्रो की शुरुआत हुई है, मेट्रो ने अभी एंट्री की है, तो यहाँ के रेट में कुछ बदलाव हुए या नहीं? डेफिनेटली बदलाव होगा. नॉट ओनली मेट्रो, एयरपोर्ट, नावा शेवा लिंक, कटाई नाका, KTLR, ये जो मैं प्रोजेक्ट्स के नाम ले रहा हूँ, डेफिनेटली ये पूरे नवी मुंबई के रियल एस्टेट मार्केट को सपोर्ट करने वाले हैं, प्रॉपर्टीज़ के प्राइजेस को बूम करने वाले हैं. दिस इज़ द बेस्ट टाइम टू इन्वेस्ट इन नवी मुंबई, बेस्ट टाइम टू इन्वेस्ट इन टेस्कॉन, बिकॉज हमारे जो भी प्रोजेक्ट्स हैं वो एक्चुअली इन्वेस्टमेंट स्टेज पे हैं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्ताचीच खरी वेळ आहे की ज्या ठिकाणी ग्राहकाने आपलं घर बुक करायला पाहिजे, कारण या ठिकाणी आता मेट्रोची सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी इंटरनॅशनल एअरपोर्ट याची देखील आता थोडक्यात काही दिवसामध्ये काही याच्यामध्ये कालावधीमध्ये हे देखील सुरू होणार आहे. त्यामुळे आत्ता जर घर घेतलं तर तुम्हाला नक्कीच याचा फायदा पडेल. टेस्कॉन यांचं हे जे आज आपण ज्या स्टॉलला भेट दिलेली आहे, तुम्ही नक्कीच या स्टॉलला अथवा टेस्कॉनच्या या प्रोजेक्टला नक्की भेट देऊ शकता. धन्यवाद.
नमस्कार, N4 न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आलो तर नवी मुंबईच्या वाशी एक्झिबिशन सेंटरमध्ये. या ठिकाणी बरेचसे बांधकाम व्यावसायिक एकत्र जरी आले तरी या ठिकाणी येणारा ओढ जो आहे, या ठिकाणी येणारी पब्लिकची जी गर्दी आहे त्यांना या ठिकाणी कुठेतरी जागृत करण्यासाठी नवी मुंबई महापालिकेनं या ठिकाणी एक याचा स्टॉल लावला आहे. माझी वसुंधरा अभियानांतर्गत क वर्ग महापालिकामध्ये महाराष्ट्रात नंबर 1 असं हे पर्यावरणातील हे शहर आहे. त्याचप्रमाणे स्वच्छ सर्वेक्षणमधून 2022मध्ये देशात तृतीय आणि राज्यात प्रथम क्रमांकाचा स्वच्छ शहराचा बहुमान देखील नवी मुंबईला मिळाला आहे. आज आपण जाणून घेऊया सर, तुम्ही हा प्रोजेक्ट या ठिकाणी लावलेला आहे, तर याचा काय उद्देश आहे? ॲक्च्युली हे साहेब, आपण पालिकेकडून तर सर्व गोष्टी केल्या जातो, पण पब्लिक लोक आपल्या बाजूने काय करतात, इनिशिएटिव्स काय घेऊ शकतात, या गोष्टी आपलं हे महत्त्वाचं आहे. फक्त पालिकेने करून चालणार नाही, तर पालिकेने प्रत्येक एक गोष्टी कसे केलेल्या आहेत जे पर्यावरणाला क्लीन ठेवण्यासाठी किंवा मग एअर पोल्युशन फ्री राहण्यासाठी, वॉटर पोल्युशन फ्री राहण्यासाठी जे कचरे असतात ते कचऱ्याचा वेस्टचा आपण काय केला जातो ते सर्व गोष्टी आपण या ठिकाणी लावलेल्या आहेत. आता या ठिकाणी आपण फॉगिंग मशीन्स घेतलेले आहेत. हे सर्व जे काही गोष्टी आहेत ते 15 फायनान्सच्या अंतर्गत घेतलेल्या आहेत. तर ते फॉगिंग मशीन्स एक आर्टिफिशियल रेन पाडतं आपल्याला, जे हवेमधले तरंगत असलेले पोल्युशन आहे, डस्ट आहे, ते सेटल करण्यासाठी हे उपयोगी पडले जातात. इलेक्ट्रिक बसेस आपण घेत आहोत, पूर्णपणे इलेक्ट्रिक करण्याचा प्रयत्न चालू आहे. तसेच सिवेरेज ट्रीटमेंट प्लांट्स आपल्याकडे आहे. एक्यूआय किती आहे, एक्यूआय किती डाटा किती आहे, त्यासाठी आपण 7 सेन्सर्स लावलेले आहेत. स्वतःचे MPCBचे पण 5 स्टेशन्स आहेत. त्यानंतर जे डेब्रिस असतात, कन्स्ट्रक्शन करण्यासाठी, नव्याने कन्स्ट्रक्ट करण्यासाठी जुने बिल्डिंग्स तोडले जातात, ते डिमॉलिशन केल्यानंतर त्याचा जो डेब्रिज असतो तो डेब्रिज आपण पुन्हा यूज करण्याचा प्रयत्न करतो. 5 mm ते 40 mm पर्यंत आपण त्याचं पावडर फॉर्ममध्ये करून त्याचं पुन्हा ब्लॉक्स तयार करतात. हे ब्लॉक्स पुन्हा रिकन्स्ट्रक्शन्सला वापरले जातात. त्यानंतर आपले तुर्बे लँडफिल साईटला जे कचरा वगैरे जातात, त्या कचऱ्याचा आपण काय करतो, आपण एक फर्टिलायझर्स त्याचं तयार करतो. प्रोसेसिंग प्लांट आहे त्या ठिकाणी. त्यानंतर आपण टर्शरी ट्रीटमेंट प्लांट्स 2 ठिकाणी सध्या चालू केलेले आहेत, ऐरोलीमध्ये आणि कोपरखेडणेमध्ये. फाउंटेन्स वगैरे लावलेले आहेत जे डस्ट आहे ते पूर्णपणे सेटल राहण्यासाठी. त्या अशा प्रकारे असे भरपूर असे अजून काही करत राहणार आहोत आणि पूर्णपणे एअर पोल्युशन्स फ्री आणि क्लीन एन्व्हायरमेंट आपण ठेवणार आहोत नवी मुंबई. अगदी प्रदूषणमुक्त नवी मुंबई करण्याचा हा नवी मुंबई महापालिकेचा हा प्रयत्न आहे. ह्याच ठिकाणी विशेष म्हणजे येणाऱ्या ह्या सगळ्या पब्लिकला, ह्या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना प्रदूषणापासून दूर राहण्यासाठी काय करावं लागणार आणि महापालिकेनं काय उपाययोजना केल्या आहेत या ठिकाणी हे दाखवण्याचा एक अल्पशा प्रयत्न आहे. नमस्कार, N4 न्यूजमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आलो तर नवी मुंबईच्या वाशी या ठिकाणचं एक्झिबिशन हॉल. या ठिकाणी बऱ्याच मोठं एक प्रदर्शन भरण्यात आलं आहे. या ठिकाणी सर्व बांधकाम व्यावसायिक एकाच प्लॅटफॉर्मवरती आलेले आहेत आणि एक नवी मुंबईमध्ये घर घेण्याचं एखाद्याचं स्वप्न असेल तर ते पूर्ण करण्याचा हा यांचा अल्पशा प्रयत्न आहे. आज आपण आलो टुडे ग्लोबल डेवलपर्स यांच्याकडे. सर, टुडे ग्लोबल डेवलपर्स ये इनका क्या खासियत है? आप इतने सारे स्टॉल यहाँ पे, आप उनको क्या अलग देना चाहते हो कस्टमर? हाँ, हम लोग एक्चुअली रियल एस्टेट मार्केट में है फ्रॉम लास्ट 20 ईयर्स. तो हम लोगों ने अभी तक 30 प्रोजेक्ट डिलीवर कर चुके हैं, स्टार्टिंग फ्रॉम उलुवे, कामोठे, कालाम्बोली, पनवेल एंड खारगढ़ में. खारगढ़ में हम लोगों का अभी करेंटली 3 प्रोजेक्ट चल रहे हैं और पनवेल में 1 प्रोजेक्ट चल रहा है. हम लोगों ने आपाट खारगढ़ में पहला प्रोजेक्ट है जो हैंड ओवर कर चुके हैं, मतलब वी आर द फर्स्ट डेवलपर हु हैज़ हैंडेड ओवर द प्रोजेक्ट इन द आपाट खारगढ़. इट्स नियर रोहिंजन एरिया. तो हम लोगों का कंस्ट्रक्शन क्वालिटी, फिनिशिंग, हैंड ओवर एंड टाइमली डिलीवरी, वो मेरा सबसे खासियत है. मतलब हम लोग जो कमिट करते हैं कि इसी टाइम के अंदर हम लोग डिलीवर करेंगे, तो उसी टाइम के अंदर हम लोग डिलीवरी करते हैं. और जो भी एमिनिटीज़ हम लोग प्रॉमिस करते हैं प्रोजेक्ट लॉन्च होने के टाइम पे, ऑल द एमिनिटीज़ हैज़ बीन प्रोवाइडेड टू द क्लाइंट. तो वो मेरा खासियत है. और हम लोग ऑलरेडी नवी मुंबई में और नया 4 प्रोजेक्ट लेके आ रहे हैं. अभी पनवेल में और एक नया प्रोजेक्ट आ रहा है जिसका एग्जैक्टली आपका पलास पे फाटा रोड से 2 किलोमीटर के अंदर है. उसका नाम है सौभाग्यम. तो प्रोजेक्ट में भी हम लोग 5 एकड़ का लैंड पार्सल में लेके आ रहे हैं. नेक्स्ट मंथ मेरा लॉन्च है. अतिशय महत्त्वाची माहिती यांनी सांगितलेली आहे की नवी मुंबईमध्ये यांचं ज्या ज्या ठिकाणी प्रोजेक्ट्स आहेत आणि नवी मुंबईमध्ये घर घेण्याचा कल आता ग्राहकांचा वाढत आहे. त्यामुळे नवी मुंबईमध्ये जर तुम्हाला घर घ्यायचं असेल तर नक्कीच या स्टॉलला तुम्ही भेट द्या. N4 न्यूजसाठी कॅमेरामॅन अमोल राणे आणि मिथिल तेरसेसह स्वप्नील दुधारे, नवी मुंबई. मुंबई, पुणे, खानदेश, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडींचं विश्लेषण
पाहायला विसरू नका N4 न्यूजवर.